मालेगावात पतीनंच भर रस्त्यात स्वतःच्या पत्नीची हत्या केली। पुष्पा वाघ असं मृत महिलेचं नाव आहे। मालेगाव पोस्ट ऑफिस समोरील ही घटना आहे। आरोपी पती विठ्ठल वाघ अटकेत असून घरगुती वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। बांधकाम इमारत परिसरात हाणामारीची घटना घडली। ठाण्यातील कासार वडवली परिसरातील ही घटना आहे। प्रताप सरनाईक यांच्या काही माणसांनी मारहाण केल्याचा आरोप आहे। नरेंद्र मेहतांचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती आहे। भरून दिला असता का? भरून दिला असता काय? मी आमचा भाईंदरबारा छोटा यंदी एवढी पब्लिक नाही, तो 500 गुंड घेऊन येते ना। त्यांच्याजवळ हत्यारबंदी लोक आहेत, आमच्याजवळ काय आहे? दगडफेक करतात। आधी आज 7-8 माणसांना मारला, त्यावेळी यांनी सांगायला नको बाबा तुम्ही मारामारी करायला दिल्या, जागा रेल जागावं, पण कोणता जीव गेला तर काय करायचा? गरीबाचा चांगला करा ना, का लोकांचा ताबा घेवायला आले? सगळे लोकांच्या जमिनी हरपते। हिंदू असल्याचा बनाव करून मुलींना फसवणारा रॅकेट अमरावतीत सक्रिय आहे। भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी असा गंभीर आरोप केलाय। मुस्लिम हॉकर्सची मस्ती उतरवण्याची गरज आहे असं देखील कुलकर्णी म्हणतात। हे नवीन लव जिहादचं षडयंत्र हे वेगळ्या पद्धतीने वेगळ्या स्वरूपाने समोर आलं आहे, हे या प्रकरणावरून दिसत आहे। अमरावती पोलिसांना माझी विनंती आहे की त्यांनी या प्रकरणाचा छडा लावला पाहिजे, हे रॅकेट शोधलं पाहिजे। हे जादू मंत्र तंत्र अत्तर लावणं, प्रायव्हेट पार्ट्सला हट्ट्या दाखवणं वेगवेगळ्या आणि समस्याग्रस्त मुलींना फासण्याचे प्रकार आहेत। याच्यात किती मुली फासल्या गेल्या आहेत याचा शोध पोलिसांनी लावला पाहिजे। त्या रियाजुद्दीन फयाजुद्दीन आणि त्याचा दुसरा हिंदू नाव धारण करणारा जो आरोपी अटकेत आहे यांची पूर्ण सर्व प्रकारची CDR सहित सगळी चौकशी करून या प्रकरणाचा व्यवस्थित तपास केला पाहिजे आणि हे उघडकीस आणलं पाहिजे अशी माझी अमरावती पोलिसांना विनंती आहे। आणि रियाजने पुन्हा त्याला सांगितले तू त्याच्याकडून पैसे परत घे आणि मी तुला तुझे काम करून देतो, असे करून त्यांनी तिला स्वतःच्या जाळ्यात ओढले आणि तिच्या मर्जीविरुद्ध तिच्याशी शरीर संबंध प्रस्थापित केले आणि याच्यातून त्यांचे संबंध प्रस्थापित झाले आणि पुन्हा त्यांच्या संबंधातून त्या महिलेने तिची छळवणूक व्हायला लागल्यानंतर नांदगावपेठ पोलीस ठाण्यामध्ये याबाबत तक्रार दिलेली आहे। नांदगावपेठ पोलीस ठाण्यात 64/1, 64/2, 115(2), 351(2), 351(3) आणि कलम 3 ब्लॅक मॅजिक ॲक्ट 2013च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील दोन्ही आरोपी रियाज आणि वसीम यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि पुढील तपास नांदगावपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत। याबाबत अधिक सर्व आणखीन सखोल जाऊन आम्ही तपास करत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।